सुंदर म्हणजे देखणे, ब्युटिफुल. फुलणे, उमलणे, टू ब्लूम. वादळ, तुफान, तुफान. स्टॉर्म, खास, विशेष, स्पेशल. गंध, सुवास, फ्रॅग्रन्स. सोनेरी, सुवर्णाचे, सोन्याचे, गोल्डन. ध्येय, लक्ष्य, एम. विरुद्धार्थी शब्द, उजेड, अंधार. उत्साह, निरुत्साह. बघा तला साय सा. उत्साह. निरू लावायचा, पुढे छाह तसाच आहे, निरुत्साह. रडत, हसत. गंध, दुर्गंध. गंध, दुर्गंध, याला दू हा र असतो. दुर्गंध. नवीन, जुने. अभ्यास. प्रश्न पहिला. खालील रिकाम्या जागा भरा. सोबत कुणी नसलं तरी. सोबत कुणी नसलं तरी. माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. फुलात गंध आहे. फुलात गंध आहे. एक सूर्य. सूर्य शब्द लिहिताना सचा उकार हा दुसरा असेल आणि वरती र. सूर्य तुमच्यातही लपला आहे. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या जुळवा. आयुष्य कसे आहे? सुंदर. आयुष्य कसे आहे? सुंदर. मृगाकडे, हरणाकडे काय आहे? कस्तुरी. आपण पाहिलं होतं. मृगाकडे कस्तुरी, कस्तुरी. सागराकडे अथांगता. अंधाराला जाळणारा सूर्य. म्हणून बघा पहिल्याला क ची जोडी आयुष्य सुंदर. दुसऱ्याला मृगाकडे कस्तुरी अ ची जोडी. सागराकडे अथांगता ड ची जोडी. अंधाराला जाळणारा सूर्य ब ची जोडी. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मनुष्य उदास कशाने होतो? मनुष्य उदास कशाने होतो? मनुष्य शब्द इथंच आहे, तुम्हाला पाहून लिहायला. मनुष्य माझ्यात झलाया. झलाया. माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होतो. मनुष्य माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होतो. प्रश्न दुसरा. का म्हणून रडत बसू नका? का म्हणून रडत बसू नका. माझ्याकडे, इथं पण माझ्या शब्द होता, इथं पण माझ्या. तर माझ्याकडे काय आहे असे म्हणून रडत बसू नका. रडत बसू नका हे शेवटी जे लिहायचं आहे ते तुम्हाला प्रश्नातच भेटणार आहे. 3 नंबर. तुमच्यात काय लपले आहे? तुमच्यात, तुमच्यात. तुमच्यात अंधाराला जाळणारा एक सूर्य. मागच्याच याच्यात सांगितलं सूर्य शब्द लिहिताना सहचा उकार दुसरा. अंधाराला जाळणारा एक सूर्य लपला आहे. 4. कोणाला आव्हान करायचे आहे? सूर्याला आव्हान करायचे आहे. आव्हान करायचे आहे जसेच्या तसे लिहायचे आहे. कोणालाच्या जागेवर सूर्याला आव्हान करायचे आहे. प्रश्न चौथा. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी. आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी. एकट्यानंच ते फुलवत राहा. एकट्यानंच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून
रडू नका. हसत खेळत शिकूया. भारताच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेस असणाऱ्या सागरांची नावे लिहा. भारताच्या दक्षिण दिशेस हिंदी महासागर आहे, तर भारताच्या पश्चिम दिशेस अरबी समुद्र आहे. धन्यवाद.